पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। 29 तारखेला कैवल्यमूर्ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे। या संपूर्ण पालखी सोहळ्याचं नियोजन कसं असेल हे आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या पालखी सोहळ्याचे चिटणीस जे आहेत ते आहेत। बाबा काय सांगाल, कसे पालखी सोहळ्याची तयारी आपल्याला पाहायला मिळते? मी मारुती कोकाटे एक वारकरी म्हणून 1980 सालापासून पायीवारी करतो। दरवर्षीप्रमाणे 29 तारखेला प्रस्थानी आळंदीमधून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की जगाने याची नोंद घेतलेली आहे आणि तन मन धनाने गरीब श्रीमंत सर्व सहभागी होत असतो। परंतु यंदा पावसाळ्यामुळं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। प्रशासनाने त्यात लक्ष देऊन या पावसाळ्याच्या आत काहीतरी नियोजन केलं पाहिजे आणि वारकऱ्यांची कुठलीही अपेक्षा शासनाकडनं नसते। तो स्वतःच्या आणि एकही माणूस वारी काळामध्ये कुठेही उपाशी राहत नाही। प्रशासनाने ज्या काही सुविधा आहेत त्याची पूर्तता करून वारी सुखकर कशी होईल अशी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। मी मारुती महाराज कोकाटे एक वारकरी म्हणून आपल्याला मुलाखत देत आहे। रामकृष्ण हरी। पालखी सोहळा म्हणून कसं नियोजन असणार आहे? प्रस्थान सोहळ्याचं कसं नियोजन या ठिकाणी? प्रस्थान सोहळ्याला 1 ते 27 दिंड्या इथं आतमध्ये येतात। इथे चोपदार त्यांचं नियोजन करतात। आळंदी समतांचे विश्वास असतात, ते नियोजन करतात। पोलिसांना प्रशासनाला काही सूचना असतात त्याप्रमाणे नियोजन होतं। अशी कायमची परंपरा आहे। यावर्षीचं वेगळेपण काय असणार आहे किंवा कशा तयारी करण्यात आली आहे? नाही, ही तयारी पारंपरिक असते, त्याला वेगळी तयारी काही करावं लागत नाही। प्रशासनही काम करतं आणि इथले जे घटक आहेत, मालक चोपदार असतील किंवा विश्वस्त असतील, दिंडी प्रमुख असतील, हे नियमाप्रमाणे आपापल्या दिंडीचं नियोजन करतात। त्या नियमाप्रमाणेच हे नियोजन होत असतं, तसं होऊन जाईल इथे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.